आज आपण काळ्या वांग्यांपासून भरली वांगी बनवूया आणि जास्त तामझाम करायची गरज नाही आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। येथे मी इडली स्टँड घेतलेला आहे। इडली स्टँडमध्ये आपण वांगे ठेवूया आणि हे वांगे आपल्याला 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्यायचे आहे। कुकरमध्ये वांगी ठेवल्या गेलेली आहे। आता इथे आपण झाकण लावून 20 मिनिटांसाठी वांगी वाफवून घेऊया। तर 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान अशी वांगी वाफवल्या गेलेली आहे। तर ही वांगी ना अतिशय कवळी असतात आणि हिला जास्त वेळही लागत नाही शिजण्यासाठी। आता एका प्लेटमध्ये मी ही वांगी काढून घेणार आहे आणि थंड होण्यासाठी 5 मिनिटं साईडला ठेवूया। वांगी येथे पूर्णतः थंडी करून घेतलेली आहे। तर या वांगींना आपल्याला मधोमध एक चीर द्यायची आहे, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की ही वांगेमध्ये कुठेही कीड वगैरे नाही आहे। जर जी वांगीमध्ये कीड वगैरे असली तर ती आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे, म्हणजे ते वांगं पूर्णतः बाजूला करून द्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण वांगेला मधोमध चीर पाडून घेतलेली आहे। आता येथे एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये सुरुवातीला एक पळी तेल घालायचं आहे। 1 चमचा येथे जिरं घालायचं आहे। 1 चमचा राई घालायची आहे। जिरं मोहरी व्यवस्थित अशी तडतडू द्यायची आहे। त्यानंतर यामध्ये एक कांदा मोठा असा चिरलेला, त्यानंतर 2 टोमॅटो यामध्ये ॲड करायचे आहे। व्यवस्थित असं आता ही मिक्स करून घ्यायची आहे। मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण टिप, मिक्सरचा वापर न करता आपण येथे ही ग्रेव्ही बनवणार आहोत। त्यातल्या त्यात जर खूप जास्त घाई असेल तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। येथे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं वाफ द्यायची आहे। वाफ दिल्यानंतर आता आपण साईडला करून घेऊया झाकण। एकदा चेक केलेलं आहे। आता बघा, मस्त असे कांदा आणि टोमॅटो छान असे वाफवले गेलेले आहे। इथे मी खलबत्त्यामध्ये लसूण छान असा कुटून घेतलेला आहे, तो सुद्धा यामध्ये ॲड करूया। लसूण थोडासा जाडसर हवा आहे। एक अर्धा गड्डा आपण इथे लसणाचा घ्यायचा आहे। यानंतर व्यवस्थित अशी वाफ देऊन घ्यायची आहे। कांदा टोमॅटो व्यवस्थित असे झालेले आहे। अगदी एक पळी तेलामध्ये आपण संपूर्ण गोष्टी छान अशा भाजून घेतलेल्या आहे आणि वाफवून घेतल्या आहे। येथे मी ग्लासच्या साह्याने व्यवस्थित असं कांदा टोमॅटोची छान अशी पेस्ट करून घेणार आहे आणि ओबडधोबड छान असं ठेसून घेणार आहे। तर बघा, येथे आपण मिक्सरचा अजिबात वापर केलेला नाही, तरीसुद्धा आपली येथे ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता यामध्ये मी कंप्लीट 2 ते 3 पळी तेल घालणार आहे। तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायची आहे ग्रेव्ही। आता यामध्ये काही मसाले ॲड करूया। 1 चमचा धने पावडर, 1 चमचा मीठ, त्यानंतर 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट, अशा पद्धतीने आपण इथे मसाले घेतलेले आहे। तुम्ही इथे चिकन मसाला किंवा काळा मसाला सुद्धा वापरू शकता, पण मी काही ठराविकच मसाले यामध्ये वापरलेले आहे। आता व्यवस्थित पद्धतीने इथे मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 वाटी मी छान असं दही फेटून घेतलेलं आहे, ते दहीसुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे। आता व्यवस्थित पद्धतीने मिक्स करायचं आहे। तर मित्रांनो, येथे आपण पूर्णतः मिक्सर न वापरता ही ग्रेव्ही तयार केलेली आहे आणि एक अतिशय शाही डिशसारखी या ग्रेव्हीला आपण टेक्स्चर देणार आहोत, जेणेकरून ही वांग्याची जी भाजी आहे ती खूप छान लागते। आता यामध्ये मी 1 पळी पाणी घातलेलं आहे आणि 2 ते 3 मिनिटं मी अशाच पद्धतीने तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही होऊ देणार आहे। आता ही ग्रेव्ही छान अशी तेल सुटलेली आहे। यामध्ये आता जे आपण वाफवलेले वांगे आहे ते घालूया आणि 2 ते 3 मिनिटं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावर एक झाकण ॲड करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं छान अशी वाफ द्यायची आहे। आता मी तुम्हाला फायनल असा लुक दाखवते। बघा, किती मस्तपैकी ही भाजी झालेली आहे आणि छान असं आहे ना तेलही सुटलेलं आहे। ग्रेव्हीसुद्धा अतिशय मस्त झालेली आहे। अगदी हॉटेलसारख्या चवीची ही वांग्याची भाजी झालेली आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, मिक्सरचा वापर न करता, ग्रेव्हीचा जास्त पसारा न करता अतिशय सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, तुम्ही ही वांग्याची भाजी भाकरीसोबत, भातासोबत, कशाही सोबत खाऊ शकतात। इतकी सुरेख पद्धतीने होते। यावर आपण छान अशी कोथिंबीर गार्निश करूया। तर तयार आहे मित्रांनो आपली वांग्याची भाजी। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।